शेकाप नेते जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसमेत एक मेळावा घेतलेला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जाण फुकण्याचं काम केलेलं आहे। शरद पवारांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असं म्हटलंय। शेकापच्या अस्तित्वाविषयी काय आपण कसं बघता? आपण देखील विधान परिषदेमध्ये जयंत पाटलांच्या पराभवानंतर आपण देखील आनंद व्यक्त केला। काय एकूणच शेकापची परिस्थिती आहे? इंडिया आघाडीमध्ये पुन्हा एकदा ताकदीनं शेकाप उभारी घेईल का? काय वाटते सविस्तर? नाही, शेकाप पक्षाची आजची अवस्था आपण बघितलं तर जनाधार हरवलेला पक्ष असं म्हणून निश्चित आहे। जयंत पाटलांनी कोणाबरोबर महाआघाडीबरोबर जावं की अन्य कोणाबरोबर जावं त्यांचा व्यक्तिमत निश्चित असावं, पण एकंदर जयंत पाटलाचं पराजय झाल्यानंतर आता विधान परिषद त्यांनी जे भाष्य केलं आहे कोणावरतीच विश्वास ठेवत नाही आहे। पवारसाहेबांचं मत फुटलं असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक सबोरी सल्ला म्हणून एक छोटासा कार्यकर्ता म्हणून निश्चित आहे की कुठल्या तरी एका नॅशनल पक्षामध्ये हा पक्ष समाविष्ट करून घ्यावा किंवा त्यांनी त्या पक्षात जावं असं निश्चित आहे। कारण शेकाप पक्षाचं आता खाली का असं उरलेलं नाही आहे। आता देवा विस्तार जसा फडफड करतो अशी ते जयंत पाटलाची परिस्थिती आहे। मग कालच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तुमच्या भाषेमध्ये जानभाराची परिस्थिती दिली, पण कार्यकर्ते त्यांच्यावर अजिबात नाही आहे। आता त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नाही आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही कार्यकर्त्यांच्या बरोबर राहील आणि कार्यकर्ता आता सर्वस्व इतर पक्षामध्ये निश्चित गेलं आपल्याला बघायला मिळेल। यांची विश्वासार्हता गमावलेली आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही पुढे पक्ष उभारी घेईल असं मला अजिबात वाटत नाही। शेकापनं नॅशनल पक्षात म्हणजे कोणत्या पक्षात जावा असा सल्ला आपला? आता पवारसाहेबांनी त्यांची जवळीक आहे असं आपणच म्हणताय, तर मी सबोरी सल्ला देईन की पवारसाहेबांच्या पक्षामध्ये पक्ष समाविष्ट करून घेतला तर बरं पडेल, कारण आज दुसऱ्या कुठल्या पक्षात त्यांचं ॲडजस्ट होणार नाही आणि मुळात जयंत पाटलाचा स्वभाव विचाराचाराने कोणाशीच कधी जमणार नाही हे तर निश्चित आहे। त्यामुळे स्वतः स्वयंभू घोषित नेते आहेत ते, त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय भाष्य करू।